आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जे केंद्र सरकारने जे 50 रुपये विलंब पासिंग दंड आकारलेला आहे त्या विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण इथं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील हजारो रिक्षाचालक बांधव इथं उपस्थित आहे। आमची मागणी सरकारतर्फे एकच आहे की जे 2016 साली आपण जे JR काढून रिक्षा चालकांवर भूदंड लावलेला आहे आणि जे जुलमी दंड लावलेला आहे त्या जुलमी दंड त्वरित रद्द करावे, अन्यथा येणारे 10 दिवसात जर आपण हे जुलमी दंड रद्द नाही केलं तर सर्व रिक्षा महाराष्ट्रातील पूर्ण 16 लाख रिक्षा हे रस्त्यावर सोडून आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहे। आमच्यासोबत सर्व संघटना सामील झालेले या आंदोलनामध्ये का म्हणजे हे सर्व रिक्षा चालकांच्या हितासाठी आंदोलन आहे आणि हे कोणतेही संघटनाचं नसून हे पूर्ण रिक्षा चालकांनी एकत्र येऊन आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनामध्ये आमचे मार्गदर्शक सलीमभाई मुल्ला साहेब आणि अजित कसल्या स्वरूपात दंड स्वीकारला? पासिंग विलंब आकार जे आहे दिवसाला 50 रुपये असं या प्रकारे दंड लागलेला आहे, जेणेकरून आज सोलापुरातील 50 ते 60% रिक्षा असे आहेत ज्यांना 10,000 ते 1 लाखपर्यंत दंड बसलेला आहे। तर त्या दंडाविरोधात आम्ही हे केलेले आहे आणि आमचे मार्गदर्शक आमचे मामा अजीज खान साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही हे एक दिवसीय लक्षण उपोषण केलेलं आहे। अच्छा।